महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या पडद्याच्या मागे नेमकं काय शिजतंय? सध्या दोनच विषय ट्रेंड होत आहेत. पहिला, शिंदे आणि फडणवीसांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे का? आणि दुसरा म्हणजे महायुतीमध्ये कोणाला नो एंट्री लागली आहे, त्यातच भर म्हणून की काय? मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक असं विधान केलंय ज्यानं संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडवून दिली आहे. सरनाईक म्हणालेत की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच गाडीमधनं प्रवास करू शकतात. राजकारणामध्ये काहीही शक्य आहे. या विधानाचा खरा अर्थ काय? चला सविस्तर समजून घेऊयात. नमस्कार, मी दुर्गा. सर्वात आधी चर्चा करूयात शिंदे आणि फडणवीस यांच्यामधील शीतयुद्धाची. या संघर्षाची दोन मुख्य कारणं समोर येत आहेत. पहिलं कारण म्हणजे ऑपरेशन टायगर. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या 6 खासदारांना आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश दिला, ज्यामुळे संसदेमध्ये शिंदे गटाची ताकद 13 खासदारांवरती पोहोचली आहे. महायुतीमध्ये शिंदे गटाचा हा वाढता प्रभाव भाजपच्या काही नेत्यांना रुचलेला नाहीये. दुसरं कारण म्हणजे क्रेडिट वॉर आणि डावलल्याचं राजकारण. राज्यामधील मोठ्या विकास कामांचं श्रेय घेण्यावरनं दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा सुरू आहे. काही महत्त्वाच्या शासकीय कार्यक्रमांमध्ये एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आल्याच्या चर्चा आहेत, ज्यामुळे हा सुप्त संघर्ष आता जाहीरपणे चर्चेत आलाय. आता दुसरा मोठा प्रश्न म्हणजे महायुतीमध्ये नवीन पक्षांना प्रवेश का नाकारला जातोय? गेल्या काही काळामधील फोडाफोडीच्या राजकारणामुळे आता जनतेमध्ये प्रचंड नकारात्मक संदेश गेला आहे. मतदारांची हीच नाराजी लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी आता स्पष्ट भूमिका घेतली आहे की महायुतीचे दरवाजे आता कोणत्याही नवीन राजकीय पक्षांसाठी उघडे असणार नाहीयेत. नवीन नेत्यांना पक्षामध्ये घेतल्यास स्थानिक पातळीवरती जुन्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये बंडखोरी होण्याची भीती आहे आणि त्यामुळेच महायुतीनं आता अंतर्गत सुसंवाद राखण्यासाठी नो एंट्रीचा बोर्ड लावलाय. आता येऊयात प्रताप सरनाईक यांच्या विधानाचा खरा गेम प्लॅन काय आहे यावर. सरनाईक यांनी उघडपणे म्हटलंय की बाळासाहेबांचे विचार मांडणारे नेते पुन्हा एकत्र येऊ शकतात. याचे दोन अर्थ निघतात. पहिला म्हणजे भविष्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येण्याच्या शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा अर्थ म्हणजे हा भाजपवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न असू शकतो. भाजपसोबत जागा वाटप किंवा मग इतर मुद्द्यांवरती वाद झाल्यास आमच्याकडे ठाकरे हा पर्याय अजूनही खुला आहे, हा थेट इशारा शिंदे गटाकडनं भाजपला दिला जात आहे, अशी चर्चा राजकीय विश्लेषक करत आहेत. तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे खरंच पुन्हा एकत्र येतील का? आणि महायुतीमधील हा सुप्त संघर्ष आगामी निवडणुकीमध्ये कोणाला महागात पडणार? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा.